नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशी चालली आहे परीक्षेची तयारी? आज ना आपण व्यावहारिक आणि उपयोजित मराठी या विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे तिचं अगदी सविस्तर विश्लेषण करणार आहोत. मला खात्री आहे हे तुम्हाला परीक्षेत खूपच उपयोगी पडेल. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. म्हणजे आपण परीक्षेच्या आराखड्यापासून सुरुवात करून प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा हे बघणार आहोत आणि शेवटी यशाची गुरुकिल्लीसुद्धा पाहणार आहोत. चला तर मग पुढे जाऊया. तर आपला पहिला विभाग आहे परीक्षेचा आराखडा आणि गुणविभागणी. बघा, कोणतीही लढाई लढण्याआधी रणांगणाची माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं, नाही का? तसंच परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. तर ही स्लाइड बघा. हा आहे आपल्या परीक्षेचा आराखडा. एक प्रकारे परीक्षेचा आरसाच म्हणूया. एकदम स्पष्ट दिसतंय की एकूण 30 गुणांची परीक्षा आहे आणि प्रश्न आहेत 5. म्हणजे काय, तर प्रत्येक प्रश्नाला 6 गुण आहेत. आणि यात काय काय विचारणार आहेत? 20 शब्दात उत्तरं, मग निबंध, अर्ज आणि पत्रलेखन, आणि शेवटी एक उपयोजित प्रश्न जो आपली व्यावहारिक कौशल्य तपासेल. चला आता वळूया प्रश्नपत्रिकेतल्या पहिल्या आणि खरं तर खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे. विभाग 2, 20 शब्दांत उत्तरे. हा प्रश्न तुमच्या ज्ञानाची आणि शब्दांच्या अचूक वापराची कसोटी पाहतो. म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय कसा मांडायचा हे इथे महत्त्वाचं ठरतं. आता समजा परीक्षेत असा प्रश्न आला, निबंध म्हणजे काय? हा प्रश्न दिसायला सोपा असला तरी याचं उत्तर देताना नेमकेपणा कसा साधायचा ते आपण पाहूया. आणि हे बघा, हे आहे त्या प्रश्नाचं एक आदर्श आणि अचूक उत्तर. नेमक्या चपखल शब्दांमध्ये बांधलेला विचार म्हणजे निबंध. बस, इतकं पुरेसं आहे. हे उत्तर 20 शब्दांच्या मर्यादेतही बसतं आणि निबंधाची संकल्पनाही पूर्णपणे स्पष्ट करतं. यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपलं उत्तर लहान पण एकदम अर्थपूर्ण असायला हवं. चला आता आपण प्रश्नपत्रिकेतल्या त्या भागाकडे जाऊया जिथे आपल्याला सगळ्यात जास्त गुण मिळवण्याची संधी असते. विभाग 3, निबंध लेखन. इथे तुमच्या लेखन कौशल्याचा, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीचा आणि भाषेवरच्या तुमच्या पकडीचा खरा कस लागतो. पाहूया एक प्रभावी निबंध कसा लिहायचा. बघा, ज्येष्ठ समीक्षक मोरा वाळंबे किती छान सांगतात. निबंध म्हणजे काय, तर बांधणे किंवा गुंफणे. काय बांधायचं, तर आपल्या डोक्यात येणारे वेगवेगळे विचार. या विखुरलेल्या विचारांना एकत्र आणून त्यांना एक तर्कशुद्ध आणि सुसूत्र रचना देणं हीच निबंध लेखनाची खरी कला आहे. आता बघा, कोणताही चांगला निबंध लिहायचा असेल ना तर त्याचे 3 महत्त्वाचे टप्पे असतात. सगळ्यात पहिला एक आकर्षक सुरुवात म्हणजे प्रस्तावना, अशी की वाचणाऱ्याला पुढे काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली पाहिजे. मग येतो दुसरा टप्पा, तो म्हणजे मुद्देसूद विस्तार. इथे आपण विषयाचे सगळे पैलू उदाहरणं देऊन व्यवस्थित समजावून सांगतो. आणि सगळ्यात शेवटी एक प्रभावी समारोप. यात आपण आपल्या सगळ्या विचारांचा सार सांगून एक पक्का निष्कर्ष काढतो. ही 3 सूत्री आहे ना, ती लक्षात ठेवली की निबंधाला एक भक्कम चौकट मिळते बघा. बरं, आता हे 3 टप्पे प्रत्यक्ष कसे वापरायचे हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या अभ्यासक्रमातलाच एक महत्त्वाचा विषय घेऊया, सहकार संस्कृती. समजा या विषयावर निबंध लिहायचा आहे तर विचारांची मांडणी कशी करता येईल ते पाहूया. वाह, हा आराखडा बघितल्यावर निबंधाची रचना किती सोपी होते हे लक्षात येते. एकमेका सहाय्य करू या संत तुकारामांच्या सुंदर अभंगाने सुरुवात करून आपण निसर्ग, इतिहास, आजच्या काळातली उदाहरणं आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचे मुद्दे सहज मांडू शकतो. अशा पद्धतशीर मांडणीमुळे आपला निबंध आपोआप प्रभावी आणि वजनदार होतो. चला आता पुढच्या विभागाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 आणि 4 जे आहेत अर्ज आणि पत्रलेखनावर आधारित. आणि ही कौशल्य फक्त परीक्षेपुरती मर्यादित नाहीत बरं का, तर आपल्याला रोजच्या आयुष्यातही ती खूप उपयोगी पडतात. इथे ना एक गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी की अर्ज आणि पत्र ह्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. अर्ज हा नेहमीच औपचारिक आणि थोडा कायदेशीर असतो, तर पत्र औपचारिक किंवा घरगुती म्हणजे अनौपचारिक असू शकतं. त्यामुळे अर्ज लिहिताना आपली भाषा अत्यंत नेमकी आणि व्यावसायिक असायलाच हवी. आणि आता आपण आलो आहोत प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर. विभाग 5, उपयोजित प्रश्न. हा प्रश्न आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्या भाषिक कौशल्यांना प्रत्यक्ष व्यवहारात वापरण्याची संधी देतो. ही खऱ्या अर्थाने आपल्या व्यावहारिक ज्ञानाची कसोटी आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला जाहिरात तयार करायला सांगू शकतात किंवा एखादी बातमी लिहायला किंवा एखाद्या कार्यक्रमाचा अहवाल लिहायला सांगू शकतात. म्हणजे इथे थिअरीला प्रॅक्टिकलची जोड द्यावी लागते. त्यामुळे या वेगवेगळ्या लेखन प्रकारांचा भरपूर सराव करणं हेच या प्रश्नात यश मिळवण्यासाठी खूप आवश्यक आहे. चला तर मग आपल्या या विश्लेषणाच्या समारोपाकडे येऊया.
विभाग 6 यशासाठी गुरुकिल्ली. आता आपण परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत, ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, यशाची गुरुकिल्ली. हे मुद्दे नीट लक्षात ठेवा. पहिलं, वेळेचं नियोजन. प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे आधीच ठरवून घ्या. दुसरं, अचूकता, खास करून त्या 20 शब्दांच्या उत्तरात. तिसरं, मुद्देसूद मांडणी. मोठ्या प्रश्नांसाठी आधी एक कच्चा आराखडा बनवाच. आणि चौथं म्हणजे भाषा. सोपी, शुद्ध पण प्रभावी मराठी वापरा. आणि हो, या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काय असेल तर भरपूर सराव आणि सतत वाचन, कारण यामुळेच आपल्या विचारांना आणि भाषेला एक प्रकारची धार येते. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी. ही जी सगळी कौशल्ये आपण शिकलो, म्हणजे अर्ज लिहिण्यापासून ते निबंध लिहिण्यापर्यंत, यांचा परीक्षेच्या पलीकडे आपल्या रोजच्या आणि व्यावसायिक जीवनात कसा उपयोग करता येईल यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.